तुम्हाला मी शिकवलेलं आवडतंय, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतोय, सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला ना, मग लाईक नक्की करा. लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर पण करा. मी तुम्हाला सांगतो YouTubeच्या अल्गोरिथमसाठी प्रत्येक यूट्यूबरला हे सांगावंच लागतंय आणि सांगू का, तुम्ही अभ्यासात एवढं गुंग झालाय ना, तुम्ही विसरताय. मग पहिला चेक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा. ओके. बरं आता आपलं चाललंय काय? आय-एम-पी क्वेशन्स आपण घेतोय. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आय-एम-पी क्वेशन्स दिलेत. तर मी थोडंसं रिव्हिजन करायचं ठरवलंय. हो, क्विक रिव्हिजन म्हणूया आपण. मुलांचा रिप्लाय कसा येतोय माहितीये का, की 1 तासात तेवढा वेळ लागतोय काही मुलांना बरं का. तर माझी एक नम्र विनंती आहे तुम्हाला. आता मी हे जे व्हिडिओ द्यायची सुरुवात केली याच्या मागचं कारण एकदा एक्सप्लेन करतो. काल एका स्टुडंटशी बोलताना ते फोनवर रडणं, तणाव. मग मी म्हणलं अभ्यास करून घेऊया मुलांकडून. तासाला लेक्चर अपलोड करूया, पण 1 तास होत नाहीये, बरोबर? काही मुलांना होतोय, काही मुलांना होत नाही. त्यामुळे रिक्वेस्ट काय, ज्यांचा अभ्यास झालाय ना, ओके, त्यांनी पट हे पुढे ढकला व्हिडिओ आणि बघून घ्या. पण ज्यांचा झाला नाहीये, त्यांनी माझ्यापासून सुरुवात करा. चला, आपण पहिली डेफिनिशन घेऊया अँगल ऑफ ओके. केवढी मोठी डेफिनिशन आहे, पण गंमत अशी आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनिशन म्हणजे ते डायग्राममध्येच आहे. हा हा आहे ना टँजंट टू द फ्री सरफेस आहे. ओके. आणि हा त्या सरफेस आहे. ठीक आहे. याच्या आतला जो अँगल आहे, तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे डेफिनिशनमध्ये सांगायचं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे कुठं? अँगल बिटवीन. बघा शब्द कळाले का? अँगल बिटवीन. ही कोण आहे? टँजंट आणि हा सरफेस. मोजायचा आहे कुठून? विथिन विथिन द लिक्विड म्हणूया आपण. मग बघा अँगल बिटवीन टँजंट्स drawn to the free surface of the liquid, tangent drawn to the free surface of the liquid, surface of the solid, surface of the solid at the point of contact, at the point of contact measured within the liquid. चला कुठे अँगल? ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मध्ये आहे टँजंट आणि सरफेस ऑफ सॉलिड. मोजायचा कुठून? विथिन द लिक्विड. पॉइंट वाईज करायचं आहे. लास्ट आपण पास्कल्स लॉ बघितलंय. पास्कल्स लॉ केवढं अवघड स्टेटमेंट आहे. आपलं झालंय तसं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण झालं. बरं हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड कशावर असतो? फॅक्टर्स कशा आहेत सांगा बघू? नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. जर मी वॉटर घेतलं आणि ग्लास घेतलं, तर त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असतो लक्षात घ्या. ग्लास आणि वॉटर कारण बऱ्याचशा एक्सपेरिमेंटमध्ये वॉटर आलं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 घ्यायचा आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आला की cos 0 ची व्हॅल्यू 1 घ्यायची लक्षात घ्या. बरं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इम्प्युरिटीवर पण डिपेंड आहे. ओके. त्यांनी चेंज म्हणलंय पण इन्क्रीज का डिक्रीज असं दिलेलं नाहीये. त्याचबरोबर टेम्परेचरवर पण आहे लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट इन्क्रीज इन टेम्परेचर डिक्रीजेस हिज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. येणार परीक्षेत प्रश्न. टेम्परेचर वाढवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होणार म्हणजे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सरफेस टेन्शनच्या एमसीक्यूज. बघा मी सांगतो हे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कपडे धुवायचे आहेत समजा. तर थंड पाण्यात कपडे चांगले धुवून निघतील का गरम पाण्यात? गरम पाण्यात. ओके. कारण गरम पाण्यात सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. तुम्ही डिटर्जंट ॲड करताय. कशासाठी? सरफेस टेन्शन डिक्रीज करण्यासाठी. मग शांतपणे बघा डिटर्जंट जो आहे ना प्रकार, तो स्पॅरिंगली सोल्युबल आहे, कंप्लीटली सोल्युबल नाहीये. आणि तो काय करतोय? सरफेस टेन्शन डिक्रीज करतोय. येणार परीक्षेत लिहून घ्या प्रश्न. येणार. सरफेस टेन्शन आपला डिक्रीज करायचं आहे. आता कपडे धुण्यासाठी सरफेस टेन्शन मला डिक्रीज करायचं आहे. मग टेम्परेचर वाढवावं लागेल आणि स्पॅरिंगली सोल्युबल सबस्टन्स इन्क्लूड करावं लागेल त्यात. म्हणजे त्यात ॲड करावं लागेल. पण सोल्युबल सबस्टन्स असेल तर मात्र सरफेस टेन्शन वाढतंय. म्हणजे मीठ टाकून चालणार नाही. खाऱ्या पाण्यात कपडे निघणार नाहीयेत लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन कमी होतंय. मग एक सर्टन टेम्परेचरला सरफेस टेन्शन 0 होणार आहे. त्याला म्हणायचं क्रिटिकल. फेब्रुवारी 25 मध्ये आलेला प्रश्न आहे. The surface tension of a liquid becomes zero at critical temperature. The temperature at which surface tension becomes zero is known as critical temperature. आणि क्युरी टेम्परेचर वेगळं असतं बरं का बाळांनो, गडबड करतात. ह्याची डेफिनेशन त्याला सांगू नका. क्युरी टेम्परेचरची डेफिनेशन आहे द टेम्परेचर ॲट विच फेर्रोमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम्स पॅरामॅग्नेटिक. दोन्ही प्रश्न बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. मग हे पेज अतिशय इम्पॉर्टंट आहे. इनसोल्युबल इम्प्युरिटी ऍड करा, सरफेस टेन्शन डिक्रीज होणार आहे म्हणूया आपण. सोल्युबल ऍड करा, इन्क्रीज होणार आहे. स्पेरिंगली सोल्युबल इन्क्रीज होणार आहे लक्षात घ्या. इनसोल्युबल इम्प्युरिटी ऍड करतो ना आपण कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज होतो लक्षात घ्या. आता बाकीचं एक्सप्लेनेशन नको आहे मला. फक्त हे पॉइंट लक्षात ठेवा.
इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन, 2 मार्काचा प्रश्न आहे. लॅपलास लॉ व्हिडिओ मधून करायचा. लॅपलास लॉ व्हिडिओ मधून करा. प्लेलिस्ट आहे आपली, लक्षात घ्या. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू 2T अपॉन आर. पी आय मायनस पी नॉट म्हणजे एक्सेस प्रेशर दॅट इक्वल्स टू 2T अपॉन आर. बघा, एक्सेस प्रेशर शब्द दिसला ना, एक्सेस प्रेशर की लॅपलास लॉ आहे. मग एक्सेस प्रेशर तुम्हाला दिलंय 80. सरफेस टेन्शन दिलेलं आहे, विचारलंय काय डायमीटर. पण एक्सेस प्रेशर किती सोपं आहे बघा. एक्सेस प्रेशर ड्रॉप आहे का बघा, ड्रॉप आहे. बबल असतं तर 40 आलं असतं, लक्षात घ्या. पण एअर बबलला 2Tच हे लक्षात घ्या. सोप बबलला 40 झालं असतं. एक्सेस प्रेशर 80 आहे. सरफेस टेन्शन 7.27 आणि 10⁻² अपॉन आर. आर इकडे जाऊ दे, 80 इकडे जाऊ दे, डिवाइड वगैरे करा, सॉल्व करा, रेडियस फाइंड आउट करा. त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, डायमीटर येईल. लॅपलास लॉ कराल. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आपल्या प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ 12 मिनिटाचा आहे, तुम्हाला करायचा आहे. बर, सगळ्यात इम्पॉर्टंट या वर्षी परीक्षेत येणारच आहे, कॅपिलॅरिटी. ओके, ट्यूब मी लिक्विड मध्ये इन्सर्ट केली, बुडवली की लिक्विड लेवल राईज होऊ शकते किंवा फॉल होऊ शकते. या फिनॉमिनालाच कॅपिलॅरिटी म्हणतात. मग फिनॉमिना ऑफ राईज और फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब इज नोन ॲज कॅपिलॅरिटी. त्यांचे ऍप्लिकेशन येणारच प्रश्न, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा कॅपिलॅरिटी येणार, लक्षात घ्या, येणार. मग मी तुम्हाला सांगतो, ऑइल रायझेस, दिव्याची वात असते, तेल वरती येतं. क्लोथ रॅग सक्स वॉटर. वॉटर रायझेस अप द क्रेवायसिस इन रॉक, खडकातून पाणी वर येतं, मुळातून पाणी वर येतं, लक्षात घ्या, झाडाच्या पानापर्यंत पोहोचतं. ब्लॉटिंग पेपर इंकला ऍब्सॉर्ब करतोय, लक्षात घ्या. ह्या गोष्टी समजून घ्या. ओके, कॅपिलॅरिटी application, angle of contact, factors affecting angle of contact, factors, effect of impurities on the surface tension. Okay, streamline flow, turbulent flow. आता मी काय बोलत बसत नाही, पुस्तकात ऍज इट इज डिफरन्स दिलाय, ह्यातलेच पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. पण डेफिनेशन तरी करा बरं का. त्यानंतर रेनॉल्ड्स नंबर मी तुम्हाला सांगतो, 1000, 2000, 3000 कुठला नंबर काय ते पण एकदा करून टाका बरं का. रेनॉल्ड्स नंबरचा हा फॉर्म्युला केला पाहिजे, लक्षात घ्या. आला नाही कधी आतापर्यंत, पण येऊ शकतो. येऊ शकतो का? अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला विचारतात, इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला विचारतात. मग हा का नाही विचारणार? रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला येऊ शकतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओच्या शेवटी, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला हे सगळं करायचं. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, बघा, हा गेल्या वर्षी आलेला प्रश्न आहे की न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचा यूज करून कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करा, 2 मार्काला आला, हेच की. आणि त्याचं डेफिनेशन सांगू कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे. विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. युनिट काय त्याचं? न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बघा, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी. फॉर्म्युला कळतं रे, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? रेशो आहे टीव्हीचा कोणाशी, डीएससी. आणि विस्कॉसिटी म्हणजे काय? तो रेजिस्टन्स असतो, इंटरनल रेजिस्टन्स बिटवीन लेयर्स, लक्षात घ्या. मग ती पहिली डेफिनेशन आहे. मी बाजूला सरकतोय, तुम्हाला करायची आहे डेफिनेशन, या लक्षात घ्या. ओके, बर. स्टोक्स लॉ व्हिडिओ मध्ये आहे. आता सारखं मी व्हिडिओ व्हिडिओ म्हणतोय, पण 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यात प्लेलिस्ट मध्ये, लक्षात घ्या. 10 ते 12च व्हिडिओ आहेत आणि रिस्पॉन्स मिळतोय. सबस्क्राईब केलं का? केलं का? लाईक केलं का? सांगा, नक्की करा. कारण हे प्रश्न स्टोक्स लॉ आतापर्यंत नाही आला. मग यावेळेस चान्सेस आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा पॉइंट आहे. मला इथं वेळ लावायचा थोडासा, 2 मिनिटं. टर्मिनल वेलॉसिटी, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी. तुम्हाला सांगतो, कन्सिडर, लेट, वी नो दॅट, एवढे शब्द वापरून आपण एक्सप्रेशन तयार करायचंय. मग पहिला शब्द कुठला रे बाळानो? कन्सिडर. काय दिसतंय तुम्हाला? हा स्पियर आहे, तो त्यातून फ्री फॉल असा होतोय म्हणून, बरोबर आहे. लेट म्हणूया आपण. मग त्यानंतर जे दिसते ते लिहिलंय इथं आपण. लेट, एम म्हणजे मास, एफ पी म्हणजे विस्कस फोर्स, एफ यू म्हणजे अपथ्रस्ट, एफ जी म्हणजे तो वेट ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, हे सगळं लिहा. एम म्हणजे मास लिहा, जी म्हणजे ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी लिहा, याची डेन्सिटी, त्याची डेन्सिटी, रो, सिग्मा, ते सगळं लिहा. ओके, मग मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आता काय आहे बघा, की यात हा स्पियर आहे ना, याच्यावर जेवढा डाउनवर्ड फोर्स आहे तेवढाच अपवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. मग डाउनवर्ड फोर्स आहे वेट, वेटचा फॉर्म्युला कोण आहे? एफ जी. अपवर्ड फोर्स कोण आहे? विस्कस फोर्स. मग स्टोक्स लॉ नुसार 6 पाय इटा आर व्ही प्लस हा अपथ्रस्ट म्हणजे एफ यू म्हणूया आपण. ओके, आता मास म्हणजे कोण रे? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ना. व्हॉल्यूम काय? 4/3 पाय आर क्यूब. आर स्मॉल काढूया, आर तिकडे कॅपिटल स्मॉल काढले, लाईक 4/3 आर क्यूब. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे मास आलं इंटू जी. हे प्लस मायनस इकडे करा, म्हणजे पुन्हा 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी.
अरे रो म्हणजे मीडियमची डेन्सिटी रो आणि हे रो म्हणजे याची डेन्सिटी आणि सिग्मा म्हणजे मीडियमची डेन्सिटी म्हणूया आपण. आणि दॅट इक्वल्स टू काय आलं 6 पाय इटा आर व्ही. मग झालंय बाळांनो. आता तुम्हाला काय करायचंय? 4/3 कॉमन काढा, पायला पाय कॅन्सल करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला काही करून या व्हीची व्हॅल्यू काढायची. हा आर आहे. तो इथून आर क्यूब कॉमन काढलं. त्या एका आरला कॅन्सल की आर स्क्वेअर उरेल बाळांनो. मग काय उरेल माहितीये का? तुम्हाला व्हेलॉसिटी असेल 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा आणि अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी रो मायनस सिग्मा. मग आता मी तुम्हाला हा प्रश्न शिकवलेला नाहीये. मी डेरिव्हेशन्स घेणारच नाही तुम्हाला सांगितलं. तरी मी का घेतलं? ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी का सांगितलं? हेच प्रश्न का सांगितलेत? इम्पॉर्टंट आहेत. इम्पॉर्टंट आहेत. मग बाळांनो, आता तुम्हाला करायचंय काय फायनली सांगतो. शांतपणे बघा. सुरुवात करूया आयडियल फ्लुइड त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नंतर सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस एनर्जी पण बोललो मी. त्याच्यानंतर विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, 8 झाल्या डेफिनेशन. बरं, त्याच्यानंतर अजून डेफिनेशन्स कुठल्या आहेत या टॉपिक मधल्या? कोहेसिव्ह फोर्स, एडेसिव्ह फोर्स, स्पियर रेंज, स्पियर, सरफेस फिल्म, जो जो 13-14 डेफिनेशन झाले. स्टोक्स लॉ, ओके, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ, लॅपलास लॉ. 4 प्रश्न झाले. बरं किती झालं लक्षात घ्या. भरपूर झालं लक्षात घ्या. एकदम छान. मग हे सगळं कंप्लीट करा बाळांनो. हे सगळं कंप्लीट करा. कॅपिलॅरिटी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा करा. खूप अभ्यास करावा लागणार आहे. करूया ना आपण. लगेच पळायची गरज नाहीये. मग ह्या 2 टॉपिकमध्ये एवढे प्रश्न करा. छान होईल. ऑल द बेस्ट.